स्पीकर सर टेंडर जेन्ना जालो एकूच मिनिट स्पीकर सर He has assured you ना that he is ना looking. ना स्पीकर सर एक मिनिट सांगता आनी एक कितें जाता पॅसेंजर्स जे जालें. येता ना एकूच स्पीकर सर फॉर युअर नॉलेज ऑल्सो एक म्हणजे सगळ्यांच्यात ना स्पीकर सर पॅसेंजर्स जेन्ना येतात आनी एक म्हाका उत्तर दिल्लें आहा म्हणजे हांव मातशें मिनिस्टरा कडेन मागता उत्तर दितना मातशें चॅक करचें आनी तुमी ताका रिप्रिमेंड करात तर ते म्हणटात की वी डोंट हॅव कॉपीज ऑफ डिटेल्स ऑफ ट्रॅव्हल ऑफ पीपल बिकॉज अवर स्टाफ हॅज लेफ्ट अस अरे स्टाफ जर तुका सोडून गेलो जाल्यार कंप्युटराचेर इरेज करून सोडून गेलो आतां हांव मागता की तुवें म्हाका लिस्ट ऑफ पॅसेंजर्स दिवचे ज्यांची तुवें टिकेटी काडल्या तांचे नॅशनल आनी इंटरनॅशनल डेस्टिनेशनांतल्यान आयिल्ले तांची नांवां तांचे टेलिफोन नंबर आनी तांची ईमेल आय डी कित्याक म्हजें अशें एलिगेशन आहा की फोटीच्यो टिकेटी दाखोवन पयशे काडिल्ले आहा हातून आनी अशें हें स्कॅम जाल्लें आहा सो हें तूं लिस्ट म्हाका दिवपाक शकता स्पीकर सर दीस इज माय डिमांड आनी हें जर दिवंक शकना जाल्यार म्हाका दिसता हावस कमिटी अपॉयंट करून ताचेर इन्व्हेस्टिगेशन जावचें तुमी जर क्लियर आहात तुमी जर सारके ओपन आहात हावस कमिटी जावची हातून कित्याक ना सर जी एलिगेशनां हांगा हावजान ऑनरेबल एमएलएन घातला हांवें पयलीं ताका एश्युरन्स दिला की जे विशय सिरियस आहा जे पर्संटेजीचेर खंय मॅन्युपुलेट केला तेचेर आमी इमिजिएटली म्हणजे तेचेर कितें आतां लक्ष घालून ते सॉल्व करपाक सोदता आनी तो सांगता त्या प्रमाणे जर हावस कमिटी सॉल्व करूंक मेळना तें सॉल्व करपाचें कांय ना जालो टेंडर ताका तुवें दिलें विजय बाब तेचेर जालें न्ही ताणें इन्क्वायरी हावस कमिटी कर मरे हावस कमिटी कर लेट अस इन्क्वायर सिद्धार्थ कोकळकर हावस कमिटी करपाक कितें प्रॉब्लेम जाला हावस कमिटी सर करपाची आहा जाल्यार स्पीकर सर आमी करची विष्णू house अरे committee. पुलीस कंप्लेंट जाल्ली आहा स्पीकर सर अशें एक वायट परिस्थिती आयल्या की गोंयांत बाब, पुलीस विजय कंप्लेंट बाब. दिवची पडटा सीएजीक रिप्लाय दिवपाक विजय बाब जालें ना हावस कमिटीचे म्हाका अश्युरन्स दी मरे तूं नाही नाही, जालें ताणी दिवपाचें आसल्यार तेन्नाच कित्याक दितले हावस कमिटी करता मरे हा थँक्यू स्पीकर सर मागीर परत कित्याक विष्णू As regards to this question, I would only like to give a little information, I think, which is very relevant. The IFFI is such a festival where the entire machinery of the ESG works under exigencies. There is a technical committee appointed by the Central Ministry of Information and Broadcasting, which demands certain works at the last time also. So IFFI work has to be completed within a span of 9 to 10 days sometimes, where there is no time actually even to complete the modalities, because you have to complete the time, complete the work in time. In such cases, sometimes the ESG takes decisions, completes the work, but there is a very simple procedure. There is a technical committee appointed by the ESG to verify the works and to look into what has been done or not. So I would like to request the Honorable Minister whether such a technical committee was appointed, because all the bills, all the disputed settlements, they go to the technical committee, and accordingly, once the technical committee okays it, the bill is passed for payment. This is a very simple procedure, which I would just like the Minister to just verify that. प्रमोद सावंत अशा पद्धतीची बिलां जी आसा ह्या कॉन्ट्रॅक्टरांची अजूनही पेंडींग आसा म्हणजे जे टेक्निकल कमिटी आनी येता ते व्हेरीफाय करता आसतना म्हणजे देन चेअरमॅन कदाचित सांगता की बाबा कर म्हणून किंवा एखाद्या वेळी वायस चेअरमॅन कोणूय आसा तो आनी त्या वेळी ते अप्रुवल घेता न घेता असे जे कॉन्ट्रॅक्टर्स आसा तांच्यांनी कितें करचें म्हजें म्हणणें कारण म्हाज्या कॉन्स्टिट्युएंसीतलो एक कॉन्ट्रॅक्टर इज अ सिंपल फोटोग्राफर ओके ताचे कडेन ताचें बिल अजूनही पेंडींग आसा फोटोग्राफराची बिलां उरल्या व्हडली बिलां क्लियर जाल्या तूं जर टेक्निकल कितें पास करतले तुमी स्पीकर सर उत्तर दिवपाक दुसरे आसात तूं उत्तर दिवं नाका स्पीकर सर त्या खातीर ऑनरेबल मिनिस्टरांक म्हाजी रिक्वेस्ट आसा की तांच्यांनी इंटरव्हीन करचें आनी ताजी बिल्स पेमेंट करचें आमी फुडल्या प्रश्ना कडेन या श्री बेंजामिन सिल्वा फुडलो प्रश्न क्रमांक 3 श्री विश्वजीत राणे प्रश्न क्रमांक 4 श्री सिद्धार्थ कोकळकर बटन प्रेस कर Ask 4B. 4B. Schemes for journalists. ओके Speaker sir, answer as per cyclostone. स्पीकर सर पत्रकार कृतज्ञता निधी म्हणून एक स्कीम केल्ली 2008 ते 2015
5 वर्सांनी फक्त 5 एप्लिकंट्स तातूंत एप्लाय केला. म्हाका दिसता फक्त 2,60,000 त्या स्किमी अंडर डिस्बर्स जाल्या. स्पीकर सर, पयर एक घटना घडली. तेजश्री तुकाराम गोवेकर म्हणून आमची तुकाराम गोवेकर म्हणून एक पत्रकार आसा लोकमताचो. त्या पत्रकाराचे बायलेचे एक इमर्जन्सी किडनी फेलियर म्हणून तिका एडमीट करची पडली. ताणें ह्या स्किमीच्या अंडर एप्लिकेशन केलें ताका मदत दिवची म्हणून. अनफॉर्च्युनेटली बाय तेजश्री पेड्ड्यारय जालें. ट्रिटमेंट जालो, सगळें जालें, पूण स्पीकर सर अजुनूय ताच्या एप्लिकेशनाचें डिसबर्समेंट जावं ना. ह्यो एक सिरियस प्रश्न आसा. आमच्या पत्रकार भावांक लागून स्कीम केल्ली एक म्हणजे सुटसुटीत ना, आनी दुसरी म्हणजे एक हांव रिक्वेस्ट करता ऑनरेबल मिनिस्टरा कडेन, एक ताणें इमिजिएटली तेजश्री तुकाराम गोवेकराच्या इशूचेर लक्ष घालचें, आनी दुसरें एक अर्जंट सँक्शन ऑफ पार्ट अमावंट दॅट इज आस्क्ड एक करची, ही म्हजी मागणी आसा स्पीकर सर. स्पीकर सर, ऑनरेबल MLA एक पर्टिक्युलर मनशा बद्दल त्याचे ते पयशे पावोंक ना किंवा तिका पयशे ते मेळूंक ना अशें तें सांगलां, ती गोष्ट खरी आहा. पण ती बायल आतां ना, पण तिचो मिस्टर जो फॉलोअप करता ताका आमी प्रत्येक फावटी कितले फावटी ते तिका क्लियर सांगला की लास्ट ताका GMCन सुद्दां वचून तिणी ते ओरिजिनल खंयची बिल्स आहा ती सबमीट केली, आमी अरेंजमेंट केल्ली आहा, जाल्यार तो थंय सद्या वचपाक तयार ना. म्हाका खबर ना कित्याक लागून तो. म्हाका इन्फॉर्मेशन मेळ्ळा त्या प्रमाणे तेची सगळी तयारी केल्या. तो हेतून एक्चुअली बसना. इट इज रिएम्बर्समेंट. ही स्कीम म्हणजे रिएम्बर्समेंट म्हणजे तुका आनी जे फॅसिलिटीज GMCन अवेलेबल आसलेले ते फॅसिलिटीज न घेता तेणी भायल्यान मेडिसीन घेतला, भायल्यान तेणी ट्रिटमेंट घेतला, म्हणूनच सगळो विशय इतलो वाडलेलो आहा. म्हाजे कडेन एकदां येवन पत्रकाराचे तेंचे सगळे मेळ्ळले, तांकां हांवें सांगलेलें त्या प्रमाणे डायरेक्शन्स दिले. आमच्या डिपार्टमेंटान कंप्लीट तयारी केल्या. आतां शेवटी एकच उरला की तेणी GMCन वचून ते कंप्लीट बिलां थंय दाखोवन आपले कितें आहा ते पेपर क्लियर केल्यार तेचें पेमेंट क्लियर जाता अशी परिस्थिती आहा. स्पीकर सर, गेल्या 5 वर्सांक फक्त 4 एप्लिकेशनां सँक्शन जाल्या ह्या स्किमीच्या अंडर. न्ही, ते सगळे रिएम्बर्समेंट म्हणजे एप्लिकेशन जितले येयला, जितल्यांक जाय तितल्यांक आमी दिला, त्याच्या भायर आमी कांयच करूंक शकना. इतलेच एप्लिकंट येयला. स्पीकर सर, हांव ऑनरेबल मिनिस्टराच्या नजरेक हाडून दिता की म्हज्या म्हायती प्रमाणे ही स्कीम सुटसुटीत ना, कॉम्प्लिकेटेड आसा. म्हाका दिसता डायरेक्टरांनी मातशें एक प्रोएक्टीव स्टँड घेवन ही एक तांच्या बेनिफिटा कडेन मातशें एक पावल फुडें मारून तांची मदत करची, ही म्हजी मागणी. स्पीकर सर, हाजे फुडें आनी एक आसा, एक 27 लॅपटॉप, ती म्हाका दिसता स्पीकर सर पेंडींग आसा. तांच्या पेन्शनाचो इशू सारको सुटूना अजून. हातून ऑनरेबल मिनिस्टरान लक्ष घालचें. स्पीकर सर, त्यांची ती लॅपटॉपाची जी स्कीम आहा त्या स्किमी बद्दल हांव ऑनरेबल MLA सांगूंक सोदतां. आमकां कंपनी कडल्यान एक रेट जो येयला त्या पर्टिक्युलर पिसाचो तो आनी तेंच्यांनी सबमीट केला हातून थोडोसो डिफरन्स आहा, म्हणून ती स्कीम फायनान्सान थोडीशी उरला. हो विशय म्हाका खबर आहा. ते क्लियर जाल्या उपरांत ती स्कीम आमी क्लियर करूंक शकता. बाकी तेंचे कितें स्किमी आसत जाल्यार ऑनरेबल MLAच्या थ्रू किंवा तेंच्यांनी डायरेक्ट आनी एप्रोच जाल्यार तेंकां कॉन्फिडन्सान घेवन ते स्कीम आमी फॉर्म्युलेट करूंक शकता आनी करून दितात. श्री रोहन खंवटे. स्पीकर सर, पत्रकार भाव जो आसता ताजें लायफ चड हातून आपल्याच हातून वता आनी हिज होल फॅमिली इज डिपेंडंट ऑन अ सिंगल पर्सन हू इज अ जर्नलिस्ट. म्हाका ऑनरेबल मिनिस्टराक विचारपाक जाय कित्याक फ्रॉम 2012 टील नाव वेरियस बजेट्स हॅव गिवन वेरियस स्किम्स फॉर द जर्नलिस्ट. तुमी ह्या 4 वर्सांत कितल्यो स्किमी जर्नलिस्टांक बजेटार दाखयल्यो आनी सातत्यान तुमी कितल्यो स्किमी इम्प्लिमेंट केल्यो त्यो मातश्यो सांगच्यो आनी करूं ना जाल्यार कित्याक करूं ना त्यो. म्हाका दिसता आतां पर्यंत आमी तेंचे जे स्किमी आहा ते सगळे फॉर्म्युलेट करपाक, पण तेंचो डिपार्टमेंटा कडेन एप्रोच येयल्या उपरांत ते येता, उलयता, सांगता आनी हांव स्वता तांकां 10 फावटी सांगला आसतलें की तुमचे कितें स्कीम्स आहा तुमी इल्लेशे फॉलोअप करा, आमी सदांच तुमकां आदार दिवंक सपोर्ट करपाक तयार आहा. स्पीकर सर, पयल्याच बजेटान तांकां हावजिंगाचेर प्रॉमीस केल्लें. आय थिंक द स्किम्स वीच आर अनाउन्स इन द बजेट, तुमी आतां व्हडले हावजिंग लोन काडून जे करूंक सोदता, पत्रकारांक पयलीं जाग्यार घालात. हेच लोकांक फुडें तुमी सपोर्ट केल्यार ते तुमकां पावतले. सो आय वूड सजेस्ट ना पावतले आनी पावते करचेच ना रे. सो तुमी एक एश्युरन्स दिया की वॉट एवर इश्यूज आर देर वर्बेटीम काडात आनी विदीन बिफोर द नेक्स्ट विंटर सेशन तुमी हाजेर तुमी कारवाई करून जाय ते सोल्युशन काडटले इतलेच एश्युरन्स दियात. हांव ऑलरेडी तेंचे कडेन डायरेक्टली दोनूय कमिटी कडेन उलयला. आतां न्यू अपॉइंट जाल्ल्या कमिटी कडेन सांगला तुमचे कितें ग्रिवन्सीस जाल्यार घेवन या, ते येता म्हणून हावजिंगाचे मातशे सांगता. पळयात. नरेश सावंत. हावजिंगाचेर लक्ष घालता.
अलेक्स लॉर पत्रकार भाव किंवा समाजातलो सगळो घटक आमच्या खातीर पावूंक जाय म्हणून काम करूंक जाय ह्या मताचें शासन ना. म्हाजे कडेन ही गजाल म्हणजे जी बाबडीची डिसीज्ड तेजस्वनी गोवेकार जी आजारी आसतना म्हाजे कडेन मॅटर पत्रकार भावांनी हाडलेलें. हांवें म्हज्या पद्दतीन जातलें अशें धरलेलें. हांवें फोन करूंक जावो ताकाय केल्लो. दुर्दैवान जें निधन जालें. निधन जातकीर आतां पर्यंत पयशे मेळूंक ना हें म्हाका खबर नासलें. पण सादारणपणे सुटसुटीत कर अशी सिद्धार्थ बाबान जरी म्हटली गजाल तरी सरकारचे पयशे दिवपा खातीर फॉर्मेलिटीज आसतातच स्पीकर सर. जर तिणें प्रायवेट हॉस्पिटलांत जर ट्रिटमेंट घेतलेली आसात जाल्यार ती बिलां रिइम्बर्स करपा खातीर त्या प्रायवेट गव्हर्मेंटाच्या हॉस्पिटलाचे रिजनेबिलिटी सर्टिफिकेट लागताच. त्यामुळे ते थंय सबमीट करचेच पडटले. ते जर सबमीट केले ना आनी परस्यू केले ना किंवा ते सबमीट करून जर ते जायना आसत जाल्यार कोणाक तरी सांगूंक जाय किंवा आपल्यान परस्यू करूंक जाय. म्हाका कळत ताणें जर सबमीट केल्लें आसा जाल्यार परस्यू करपाक हरकत ना. वी वील गेट द थिंग्स क्लियर्ड. पूण दिसता वायट दिसता कशें पेशंट गेलो निधन जालें आनी अजून ह्या निधींतलो पयसो मेळना हें वायट दिसता. पूण अखेर जर आमी सबमीट करूंक ना किंवा सबमीट केल्लें जर फॉलोअप केलें ना जाल्यार तें जावंक शकना. त्यामुळे गैरसमज जावचो न्हय म्हणून हांवें हस्तक्षेप फक्त केला. रिइम्बर्समेंट इज जर करतलो जाल्यार प्रायवेट हॉस्पिटलांत केल्ली आसत जाल्यार ताका रिजनेबिलिटी सर्टिफिकेट घेवप हें कंपल्सरी आसता. तातूंत आनीक सुटसुटीतपणां येवंक शकना. एक्झम्पशन जावंक शकना. अलेक्स रेजिनाल्ड स्पीकर सर गोड तेणें मातशी गोड फॉर्मेलिटी गोड कितें केलें ना जायत एज अ स्पेशल केस can you consider him because looking into his conditions but what has happened I understand the way it has been spoken gode ekani some of the permissions to go out he might have not taken as a special case my request is to consider him at least to have some relief for him for the time being if all cannot be done at least partly some of the things can be It done is already sanctioned केला तेका. He has to complete some formalities, only that much. but then I have been given to understand that the department is not giving him. If it is sanctioned, then he should be given. I'll look into the matter. Why has to be called? You are saying There let are him come some- to the department. हांव करून There घेता. are some formalities to be completed. That is the reason. आम्ही फुडल्या प्रश्नाकडे या. श्री रोहन खवटे